हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत खानदेशी खिचडीची रेसिपी। त्यासाठी आपण आधी गॅसवर कुकर ठेवूया। त्यात आपण 3 पळी तेल टाकूया। तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे। त्यानंतर आपण तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकूया। जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर आपण घालूया लसूण, त्यानंतर घालू बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा, टोमॅटो आणि गाजर। थंडीच्या सीझनमध्ये गाजर आपल्याला उपलब्ध असतात, त्यामुळे आपण नक्की गाजरांचा वापर करू शकतो। अगदी हेल्दी असतात। आपण सर्व हे भाज्या फ्राय करून घेऊया। त्यानंतर आपण घालूया 2 चमचे मीठ। मीठ टाकलं की भाज्या लवकर शिजतात। त्यानंतर थोडंसं हिंग, शेंगदाणे आवडीनुसार। आता हे मस्त शिजलेलं आहे। त्यानंतर आपण त्यात घालूया मसाले। मी घेतला आहे 2 चमचे काळा मसाला। त्यानंतर आपण घालूया तिखट, त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद। सर्व मसाले नीट मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण घालूया पाणी। 2 ग्लास पाणी मी इथे घेतलेले आहे। पाण्याला छान उकळ येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपण त्यात घालूया धुतलेले डाळ तांदूळ। डाळ तांदूळ 15-20 मिनिटं आधी धुवून ठेवले की खिचडी मस्त छान होते। त्यानंतर आपण सगळं मटेरियल मिक्स करून घेऊया आणि त्यावर घालूया छान कोथिंबीर आणि कुकरचं झाकण लावून घेऊया। आपण घेणार आहोत 3 शिट्ट्या। 3 शिट्ट्यांमध्ये खिचडी छान शिजून जाणार आहे। त्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि कुकर गार झाल्यावर मस्त आपण खिचडी उघडून घेऊया। आपण बघू शकता मस्त झणझणीत खानदेशी खिचडी तयार झाली आहे। रंगही छान आला आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते आहे खिचडी।